खरं तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून आज आपल्या सगळ्यांच्या समोर येत असताना, गावोगावी गाठीभेटी घेत असताना, सोशल मीडियाच्या माध्यमातून भूमिका मांडत असताना अभिजित पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून किंवा अभिजित पाटलांच्याकडे पगारीवरती असणाऱ्या कामगारांकडून, खरं तर कार्यकर्ता म्हणता येणार नाही, कारण बिगर पैसे देता बिगर पगारीचं साधं सोशल मीडियामध्ये लाईक करणारा एक कार्यकर्ता सुद्धा त्यांच्याकडे नाहीये. त्यामुळे त्यांना कामगार ठेवावे लागत आहेत. त्या कामगारांकडून सोशल मीडियामध्ये विरोधकांवरती टीका करणं, त्यांच्यावरती अश्लाघ्य भाषेमध्ये हल्ले करणं, या गोष्टी केल्या जात आहेत. परंतु त्या अभिजित पाटलांना आणि अभिजित पाटलांच्या कार्यकर्त्यांना, कामगारांना सांगायचं आहे की ज्या अभिजित पाटलांच्या सोबत तुम्ही उभे आहात, त्या अभिजित पाटलांच्या सोबत आम्ही सुद्धा काम केलेलं आहे. परंतु त्यांच्याकडून आमच्यावरती टीका करत असताना, आमची बदनामी करत असताना, याच्या मागं कोण आहे, त्याच्या मागं कोण आहे, तुझ्यानी काय फरक पडतो, तुझी लायकी आहे का, तुझी बरोबर आहे का, हे प्रश्न विचारत असताना एकदा त्या अभिजित पाटलाला विचारावं की किरण घोडकेमुळे जर फरक पडत नाही तर किरण घोडकेसाठी इतका अट्टहास आटापिटा का करावा लागला, इतकी मोठी यंत्रणा का वापरावी लागली. तुम्ही 6 कारखान्यांचे चेअरमन आहात, कोट्यवधी रुपयांचे मालक आहात, एका मतदारसंघाचे आमदार आहात, आणि इतकं सगळं असून एका सामान्य शेतकऱ्याच्या 24 वर्षाच्या किरण घोडकेला अडकवण्यासाठी तुम्हाला इतकी मोठी यंत्रणा वापरावी लागली. याचा अर्थ किरण घोडकेमुळं फरक पडतोय. किरण घोडकेकडे काहीतरी असल्याशिवाय तुम्हाला इतका त्रास झाला नाही, त्यामुळं तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. आज 8,000 10,000 पगारावर कामावर सालावर ठेवलेली पोरं तुमची आज सोशल मीडियातून आम्हाला बदनाम करतायत. 1 कोटी रुपयाच्या खंडणीच्या बाबतीत मला वारंवार प्रश्न विचारताय, मला हरकतच नाही, माझी अडचणच नाही. 1000 वेळा प्रश्न विचारा, 1000 वेळा उत्तर द्यायची माझी तयारी असते. परंतु 347 कोटीवर दरोडा टाकणाऱ्या अभिजित पाटलाला प्रश्न विचारायची लायकी किंवा कुवत या कार्यकर्त्यांची आहे का, हा प्रश्न या ठिकाणी मला विचारायचा आहे. ज्या अभिजित पाटलांच्या 8,000वरती कामावर राहून तुम्ही आम्हाला शिवीगाळ करताय, आमची बदनामी करताय, त्या अभिजित पाटलांनी 347 कोटी रुपये माझ्या सभासदांचे चोरलेले आहेत. तालुक्यातला एक असा कामगार दाखवा ज्याच्या चहाच्या मिंद्यामध्ये किरण घोडके असेल. किरण घोडकेमुळं लोकांसमोर खरं येत आहे याची भीती वाटून अभिजित पाटलांनी एवढा मोठा निर्णय घेतला. एका सामान्य, ज्याचा फरक पडत नाही, ज्याला मोजलंही जात नाही, अशा किरण घोडकेवरती तुम्ही टीका करण्यात वेळ घालवताय. त्या किरण घोडकेला अडकवण्यासाठी तुम्ही 5-50 लाख रुपये खर्च केला. त्याच्यातून कामगारांच्या पगारी दिले असते तर आणखी जास्त सोपं झालं असतं. परंतु तुमचं जी दातृत्व आहे ते किती फेक आहे, तुम्ही किती घाबरट आहात, हे लोकांसमोर आणणारा किरण घोडके तुम्हाला सहन होत नव्हता, झेपत नव्हता, म्हणून किरण घोडकेला अडकवण्याची वेळ आली. एवढीच भीती वाटतेय तर मग निवडणुकांमध्ये लढतायच कशाला. आज गणेश पाटलाच्या भोवशीतील प्रवेशानंतर भाजपच्या एक गोष्ट तालुक्याच्या लक्षात आलेली आहे, जिल्ह्याच्या लक्षात आलेली आहे की अभिजित पाटलांनी प्रत्येकाच्या मांडीवर बसण्याचा जो काही प्रयत्न केला, म्हणजे भाजपकडे पण फडणवीसांचं माझ्यावरच प्रेम आहे, इकडे पवार साहेबांची माझ्यावरच प्रेम आहे, मीच अजितदादांच्या किती जवळच आहे, यांचं त्या नाना पाटेकरांसारखं झालेलं आहे. हाही चांगला, तोही चांगला, तोही चांगला, याच्या नादामध्ये यांची लायकी जनतेसमोर आणण्याचं काम भाजपने या निमित्तानं केलेलं आहे. आज भाजपच्या माध्यमातून गणेश पाटलांनी प्रवेश करताना एक दाखवून दिलं की गणेश पाटील हा स्वयंभू माणूस आहे, त्याला कोणाच्या ताकदीची गरज नाही. अभिजित पाटलांनी स्वतंत्र लढावं अशी सगळ्यांची इच्छा काय, तर त्यांची राजकीय अवकात काय आहे हे जनतेसमोर आलं पाहिजे. गणेश पाटलांचा पराभव करणं तर तुमच्या बापजन्मी शक्यच नाही. लक्षात घ्या, मी हे का म्हणतोय, आम्ही ज्यांचा वारसा सांगतो, आम्ही ज्यांच्या विचारांवरती चालतो, त्या कर्मवीर अण्णांनी एवढा नैतिकता किंवा प्रामाणिकपणा आजही कोणाकडे नाही. वसंतदादा काळेंनी इतकी संपन्नता कोणाकडे नाही. सुधाकर पंत परिचारक यांच्यासारखा सोज्वळपणा किंवा यांच्यासारखी लोकप्रियता कुणाची नाही. भारत नानांनी इतका राजकीय चातुर्य कोणाकडे नाही. राजूबापूंनी एवढी नम्रता कोणाकडे नाही. आम्ही या लोकांचा वारसा सांगतो. मग जर अण्णांसारखी नैतिकता असणारा, मालकांसारखी लोकप्रियता असणारा, वसंतदादांनी इतका पैसा आणि संपन्नता असणारा, भारतनानांनी इतकी बुद्धी असणारा आणि राजूबापूंनी इतकी नैतिकता असणारा माणूस या तालुक्यातल्या राजकारणामधील लोकांनी पाहिलेला आहे, तर तुमच्याकडे याच्यातली एकही गोष्ट नाही. तुम्ही ना प्रामाणिक आहात, ना तुमच्याकडे इतका पैसा आहे, ना तुमची इतकी ताकद आहे, ना तुमच्याकडे बुद्धी आहे. मग तुम्ही कशाच्या जोरावरती या लोकांचं नेतृत्व संपवायला निघाला आहात. माझी माढात मतदारसंघातील किंवा आपल्या पंढरपूर तालुक्यातील जी काही 42 गावं आहेत त्या भागातल्या लोकांना विनंती आहे, हा माणूस पहिला आणि शेवटचाच आमदारकी म्हणून ही टर्म मिरवतोय. निश्चित जी काही मजा घ्यायची त्यांना घेऊ द्यात, परंतु 3 पिढ्या या लोकांच्या, अण्णांच्या, भाऊंच्या, राजूबापूंच्या तिथं झिजलेल्या आहेत. त्या लोकांना संपवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे किती हास्यास्पद गोष्ट आहे.
अभिजित पाटलांचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे की जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतांनी पडणारे उमेदवार उभं केल्याबद्दल त्यांचा सगळ्यांनी आभार व्यक्त केला पाहिजे. निवडणुका सोप्या का आहेत तर त्यांचे स्वतःचेच उमेदवार त्यांच्याकडून लढायला घाबरतायत, ही आजची परिस्थिती आणि ती नाकारता येणार नाही. अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की 3,000 रुपये दिले आणि 3,500 रुपये जाहीर केले होते, 500 रुपये दिले नाहीत. 500 रुपये हा किरकोळ आकडा आहे. अभिजित पाटलांना 500 रुपये ते 3,500 दान केले. ते का म्हणतोय तर 6,35,000 रुपये 6,35,000 टन गाळप झालं होतं. 500 रुपये राहिलेले आहेत म्हणजे 30 ते 32 कोटी रुपयांची देणी फक्त थकीत आहेत. 30 कोटी रुपये अभिजित पाटलांना दान केले, परंतु 350 कोटी रुपये जे खाल्लेले आहेत ना त्याचा हिशोब घेतल्याशिवाय हा किरण घोडके गप्प बसणार नाही, हे सांगायचं आहे. तुम्ही मला कितीही बदनाम केलं, कितीही आरोप केले, कितीही टीका केली, तरी माझ्यामुळं कामगारांना तुम्हाला 9,30,00,000 रुपये द्यावे लागलेत, हे सत्य तुम्ही नाकारू शकत नाही. आणि याच रागापोटी तुम्हाला माझ्यावरती बदनामी करावं लागली, टीका करावं लागली. तुम्ही मला बदनाम करण्यासाठी जो काही कट रचला त्याच्यातून तुम्ही माझं नाव प्रत्येक सभासदापर्यंत, कामगारापर्यंत पोहोचवलं, हे माझं यश आहे. ज्या किरण घोडकेचा बाप, भाऊ, आजोबा, पंजोबा कुणीही त्या कारखान्यामध्ये संचालक नाही, सभासद नाही, कामगार नाही, आमचा त्या कारखान्यावरती की आम्ही मालक नाही, परंतु एक सामान्य सभासदाचं पोरगं म्हणून, एक ऊस उत्पादक म्हणून किरण घोडके आज त्या कारखान्यातल्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक झाला. किरण घोडकेच्या म्हणण्यावरती विश्वास ठेवून लोक त्याच्या पाठीशी उभारली आणि त्या लोकांचे 5-5 वर्ष अडकलेले, 7-7 वर्ष अडकलेले कामगारांचे पैसे किरण घोडकेनं शेवटच्या क्षणापर्यंत लढून मिळवून दिले. याचा तुम्हाला राग आहे. किरण घोडके मॅनेज होत असता तर तुम्ही मॅनेज केला असता, पण तो मॅनेजही होत नाही, तो पैशात गप्प बसत नाही, तो दमदाटी केली तरी घाबरत नाही, तो तुमच्या वाळूच्या वातावरणाला, तुमच्या त्या गुंडगिरीला, तुमच्या त्या पैशाला भीक घालत नाही. याची सगळ्यात जास्त तुम्हाला खंत वाटते आणि त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला टार्गेट करताय, ट्रोल करताय. तुम्ही गणेश पाटील, कल्याणराव काळे, भगीरथ भालके, युवराज दादा, अण्णांचं कुटुंब, दादांचं कुटुंब, भाऊंचं कुटुंब, या गोष्टी लांबच सोडा. हा एकटा किरण घोडके तुम्हाला बास होतो या निवडणुकीमध्ये, ही गोष्ट लक्षात ठेवा. मी विठ्ठल परिवाराचा सदस्य म्हणून, विठ्ठल परिवार आज बऱ्याच जणांचं मत येतं की परिवार राहिलाय कुठं. लक्षात घ्या, तालुक्यातील कुठलाही पक्ष असू द्या, कुठलंही नेतृत्व असू द्या, विठ्ठल परिवाराशिवाय तो पक्ष, तो गट अपूर्ण आहे. भाजप असू द्या, काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, पक्ष म्हणून निश्चित आमच्या भूमिका वेगवेगळ्या असतील, परंतु परिवार म्हणून आम्ही एक आहोत. परिवार कुठला तर जो संस्थेच्या सभासदांच्या हितासाठी लढतोय, जो संस्थेच्या हितासाठी भांडतोय, जो कामगारांच्या हितासाठी आमच्या कामगारांच्या सोबत उभा आहे, त्या प्रत्येक घटकाला आम्ही परिवार मानतो आणि परिवार म्हणून आम्ही भावनिकदृष्ट्या त्याच्या सोबत आहोत. माझा व्यक्तिशः विरोध अभिजित पाटलांना नाही. अभिजित पाटील हे माझे राजकीय विरोधक म्हणून ठीक आहे, माझे वैरी नाही आहेत, माझे शत्रू नाही आहेत, परंतु त्यांच्या ज्या चुका आहेत त्या त्यांना दाखवणं. मुळात शेतकरी संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळी आंदोलनं असू द्यात, कामगारांच्या माध्यमातूनची आंदोलनं असू द्यात, किंवा सभासदांनी विचारलेले प्रश्न असू द्यात, अभिजित पाटलांच्या कार्यकर्त्यांना माझी एकच विनंती आहे, जर खऱ्या आईबापाच्या पोटी जन्म घेतलेला असेल तर अभिजित पाटलांना तुम्ही प्रामाणिकपणानं प्रश्न विचारा. किरण घोडके नालायक असेल, किरण घोडके खोटं बोलत असेल, पण अभिजित पाटलांना खरं विचारायला हरकत काय आहे की 350 कोटी रुपयांचं झालं काय? आज कारखान्यावरती कर्जाचा आकडा किती आहे? कारखान्याचं एक्सपान्शन केलंय तर कारखाना आपला 8-9 हजारांनाच का चालतोय? 8 लाख टन गाळप झालंय. कारखाना आणखी 1 महिना सुद्धा चालणं अवघड आहे. यावर्षी किमान 20 लाख टन गाळप व्हायला अपेक्षित होतं, तर या कारखान्याचं गाळप क्षमता पूर्ण झाली असती आणि चालू हंगामामध्ये झालेला खर्च आणि पाठीमागचं जे काही 350 कोटी रुपये कर्ज घेऊन बाकीचं जे काही उठाणे केलेले आहेत त्याचं व्याज आपल्याला भरता आलं असतं. साधं व्याज भरण्यात सुद्धा या माणसानं उत्पन्न या संस्थेचं ठेवलं नाही. कोट्यावधी रुपयांचा अपहार केलेला आहे. त्याचे प्रश्न विचारायची जाणं त्यांच्यात का नाही? शेतकऱ्यांना 500 रुपये एक्स्ट्रा मिळवून दिले म्हणून अभिजित पाटलाचेच काही संचालक शेतकरी आमच्या समाधान फाटेंच्या आंदोलनामध्ये होते. मग जर शेतकऱ्यांचे 500 रुपये एक्स्ट्रा मिळवून देऊ शकताय तर तुमचे जे कामगार तालुक्यातलेच आहेत, गोरगरीबच आहेत, वंचितच आहेत, त्या कामगारांचे उरलेल्या पगारी द्यायला का नाही तुम्ही अभिजित पाटलांना प्रश्न विचारू शकत? 3,500 रुपये मधले 500 रुपये राहिलेत असं म्हणून तुम्ही त्यांना प्रश्न विचारताय, पण त्या 30 कोटी रुपयांसाठी तुम्ही 350 कोटी रुपयांकडे दुर्लक्ष करताय. याचा अर्थ तुम्ही सरळ सरळ लोकांना मिसलीड करताय. 350 कोटी रुपयांचा मुद्दा 500 रुपयांवरती येऊन थांबतोय, 3,500 रुपयांवरती येऊन थांबतोय. कोटींच्या गोष्टी सोडायच्या आणि 500 रुपयांच्या आणि 3,500च्या मागं लागायचं, याच्यातून मूळ प्रश्न भरकटला जातोय. कारखान्याच्या माध्यमातून अतिरिक्त जे काही सभासदांच्या माध्यमातून ठेवी गोळा केलेल्या आहेत त्याचे पैसे वेगळे, सभासदांकडून जे काही अतिरिक्त भाग भांडवल म्हणून 10,100 रुपये कट केलेले आहेत त्याचे पैसे वेगळे,
अजून सभासद जे काही 6,000 सभासद वाढवलेले आहेत त्यांचे पैसे वेगळे, कारखान्याच्या प्रॉपर्ट्या मॉर्गेज देऊन त्याच्यावरती कर्ज काढलं त्याचे पैसे वेगळे, कोजन डिस्लरी याचा जो काही हिशोब अभिजित पाटील सांगत होते त्या हिशोबाला आता काय होतंय? अभिजित पाटलांनी किरण गोडकेचा नाद करू नये आणि त्याच्या कार्यकर्त्यांनाही सांगतो, तुमच्या बापाला घाबरलो नाही, तुम्ही फार किरकोळ आहात. आमदार असणारा अभिजित पाटील जर एका सामान्य किरण गोडकेला अडकवण्यासाठी एवढी काही यंत्रणा वापरत असेल तर किरण गोडकेच्यात तो दम आहे. त्यांनी कुठेही थटू द्या, कुठेही नडू द्या, तेवढं धाडस आणि तेवढा दम मी माझ्यामध्ये बाळगतो, म्हणूनच लढतोय. मी माझ्या मुद्द्यांवरती ठाम आहे. तुम्ही कुठल्याही थराला लावून मला बदनाम केलं तर मला घंटा फरक पडत नाही. तेवढ्या प्रामाणिकपणाने मी लढतोय. ज्या बदनामी पोटी तुम्ही एवढं सगळं अट्टहास केला, एवढा सगळा कट रचला, ज्या माझ्याच जवळच्या लोकांना पुढं करून मला अडकवण्याचा प्रयत्न केला, एक लक्षात घ्या, तुम्ही माझ्या बदनामी कमी माझं नाव जास्त केलं. माझ्या सभासदांचा माझ्यावरचा विश्वास वाढला की किरणमध्ये काहीतरी असल्याशिवाय अभिजित पाटील किरणला घाबरणार नाही. आणि तुम्ही किरणला टाळण्याऐवजी किरणचं नेतृत्व मान्य केलं की किरण घोडके आमचा सगळ्यात मोठा विरोधक आहे, त्यामुळे तुम्ही किरणला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला आणि इथंच मी यशस्वी झालोय. त्यामुळं या निवडणुकीमध्ये सुद्धा झेडपीच्या प्रत्येक गटामध्ये आणि पंचायत समितीच्या प्रत्येक गणामध्ये मी चांगल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रत्येक ठिकाणी जाणार आहे. कारखान्याची सगळी जी परिस्थिती आहे, कारखाना चालवणारा माणूस ते कारखाना बुडवणारा माणूस, इतका मोठा प्रवास तुमचा जो आहे तो मी माझ्या जवळून पाहिलेला आहे. आज लोकांना तुम्ही आमदार अभिजित पाटील, चेअरमन अभिजित पाटील म्हणून माहीत असाल, परंतु किरण गोडकेला काहीच नसणारा अभिजित पाटील, ते चेअरमन अभिजित पाटील आणि त्यानंतर आमदार अभिजित पाटील, या तिघांनाही मी चांगला ओळखतो. त्यामुळं मला कुठल्याही प्रकारे बदनाम करण्यामध्ये तुम्ही कसल्याही प्रकारचा कष्ट घेऊ नका अशी माझी विनंती आहे. त्याचं कारण आहे, तुम्ही कितीही प्रयत्न केले, तुमच्या या बदनामीला तुम्ही काहीही करत बसला तरी मी थांबणारा नाही. कुठल्याही प्रकारे तुम्ही कसल्याही प्रकारची अडचण आणली, काही त्रास दिला तरी मी घाबरत नाही, मी संपत नाही आणि मी गप्प बसत नाही. कारण माझ्याकडे सत्य आहे, माझ्याकडे मुद्दा आहे आणि कामगारांचे पैसे दिल्याशिवाय तुम्हाला शेवटचा राहिलेला एक पै ना पै घेतल्याशिवाय माघार नाही. आता बऱ्याच वेळा कमेंट केली जाते की किरण घोडके 1 CR 1 कोटी नाही, माझी मागणी 347 कोटी रुपयांची आहे. हे आज सांगतोय. माझी मागणी कामगारांच्या, सभासदांच्या, शेतकऱ्याच्या आणि कारखान्याच्या 347 कोटी रुपयांची आणि ही जाहीर मागणी आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारे बदनामी केली तरी या प्रश्नावरनं हटणार नाही. आता वाटत असेल, मी मागच्या एक 15 दिवसापूर्वी आपण साखर आयुक्तांना, सहकार मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे की कामगारांच्या उर्वरित 34 महिन्यांच्या पगारी 12% फरक, 15% फरक आणि बक्षीस पगारीचं जरी सोडून दिलं तरी इतर जी रक्कम आहे ती रक्कम घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. त्या संदर्भातलं पत्र आपण त्यांना दिलेलं आहे. 26 जानेवारीला मी आत्मदहनचा इशारा दिलाय आणि निश्चित आज अजून या ठिकाणी सांगतो, निवडणुका सुरू आहेत म्हणून मी माझ्या प्रसिद्धीच्या किंवा सभांच्या गर्दीच्या या फंदामध्ये न अडकता मी स्वतः उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा का निर्णय घेतला, तर आपण लढायला जर इथं लागलो, निवडणुकीमध्ये गुरफटलो तर कामगारांच्या आणि कारखान्याच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष होईल. इथल्या निवडणुका येत जात राहतील, आपण लढत राहू, पण कामगारांचा, कारखान्याचा मुद्दा महत्वाचा आहे. आणि त्या संदर्भानं मी 26 जानेवारीला आपण उपोषणाचा किंवा आत्मदहनाचा इशारा मंत्रालयामध्ये दिलेला आहे आणि त्या इशाऱ्यापोटी मला तिथं मंत्रालयामध्ये जाऊन मी आंदोलन करणार आहे. ते माझं फायनल आहे. कुठल्याही प्रकारे मी तडजोड करणाऱ्यांपैकी नाही. दीपक चव्हाण तुमच्यासाठी खास सांगतो, किरण लाचखोर आहे आणि अभिजित पाटील हा हरामखोर आहे. हा खंडणीखोर नाही, पण तो दरोडेखोर आहे. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला मी बोलण्यात लक्ष देणार नाही, तुमचा बापाला मी खंबीर आहे. त्यामुळे तुम्ही जितक्या जास्त माझ्याकडे लक्ष द्याल तितका जास्त तुम्हाला मी जड जाणार आहे. अभिजित पाटलांनाही विनंती आहे, पगारीवर ठेवलेले, सालावर ठेवलेले, 2-5 हजारात कामावर असणारे या सगळ्यांना नीट जरा समजून सांगा. किरण घोडके हा आपल्या हाताबाहेरचा विषय आहे. किरण घोडके आपल्या ऐकणाऱ्यातला किंवा आपल्याला घाबरणाऱ्यातला नाही. हा किरण घोडके भारतनानांपासून लढतोय. त्यामुळं तुमची आमदारकी 6 महिन्यापूर्वी, वर्षापूर्वी आलेली आहे. मी सुरुवातच आमदारांना थटून केली होती. मी भारतनानांच्या तालमीत तयार झालोय. त्यामुळे तुमच्यासारख्यांना मी मोजत नाही. तुमच्या आमदारकीला तर डुंकून बघत नाही. 288 आमदार आहेत महाराष्ट्रात. त्यामुळे तुमची आमदारकी, तुमचं चेअरमनपद, तुमची वाळू, तुमची गुंडगिरी, तुमची दहशत, तुमचा पैसा, याची ताकद माझ्यासमोर शून्य आहे आणि मी एकटाच लढायला खंबीर आहे. एवढं लक्षात घ्या आणि कार्यकर्त्यांना व्यवस्थित समज द्या. अन्यथा जितके तुमचे कार्यकर्ते पुढे येतील तितकं तुमचं बाहेर निघत जाणार आहे. अजून मी नैतिकता सोडलेली नाही. राजकारणामध्ये मी प्रचंड नैतिकता बाळगून आलेलो आहे. ते आणखीही सांभाळतोय. मला नैतिकता सोडण्याची आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या बाहेर काढण्याची वेळ आणू नका.
त्यामुळं सगळ्यांना ही शेवटचं सांगणं आहे कार्यकर्त्यांना की आबावरच्या प्रेमापोटी तुम्ही जितकं काही करायला जाल तितकं जास्त त्यांच्या अंगलाट येणार आहे. त्यामुळे तुम्ही जरा शांततेनं सबुरीनं घ्या. अभिजित पाटलांचे सगळे उमेदवार पडणार आहेत. तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. आज मिनलसाठींना दादासाठींना तुम्ही लेखी मागता याचा अर्थ माड्यामध्ये तुम्हाला कुत्रही खात नाही. येणाऱ्या नगरपंचायतीत माड्यात तुम्हाला उमेदवार गावणं मुश्किल होईल. याच्या भीतीपोटी तुम्ही सरळ विरोधातले उमेदवारच गारद करण्यावरती भर दिलेला आहे. त्यामुळं थोडं संयमानं घ्या. सगळं संपलेलं आहे. तुमच्या पैशाची तुमच्या मस्तीची ताकद लोकांनी बघितलेली आहे. भाजप माझीच आहे, माझ्या मागं फडणवीस आहेत म्हणणाऱ्यांना भाजपच्या लोकांनी कसं झिडकारलंय आणि पालकमंत्र्यांनी लायकी कशी दाखवून दिलेली आहे हे लक्षात येत आहे. त्यामुळं संपत आलेला आहे. आपला बोरिया बस्त्याला गुंडाळलेला आहे. अभिजित पाटलांनी आपला पिसारा जो काही फुलवला होता तो आवरलेला आहे. आम्हाला त्रास देऊन गणेश पाटलांना संपवण्याच्या मागं लागून वसंतदादांच्या कुटुंबाची चेष्टा करून तुम्ही तुमची राजकीय कुवत आणि वैचारिक लायकी दाखवून देताय. राजू बापू, यशवंत भाऊ आणि गणेश दादा या तिन्ही गोष्टीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की ती नम्रता, ते धाडस आणि खानदानी पाटीलकी त्यांनी जपलेली आहे. म्हणून आज ही लोक त्यांच्यावरती विश्वास ठेवून असतात. तुम्हाला कार्यकर्ता शोधावा लागतो. कार्यकर्ता नाही, तुम्हाला कामगार आणावा लागतो. बिगर पगार देता तुमच्याकडे डिजिटल लावणारा माणूस नाही, तुमच्याकडे स्टेटस टाकणारा माणूस नाही. तुम्ही कशाला आमच्या नादी लागताय? ज्या गावामध्ये गेल्यावरती आधी मला 10 लोक भेटायची, तिथं तुमच्या या खंडणीच्या प्रकरणानंतर मला 100 लोक भेटतायत. आज कारखान्याच्या प्रत्येक प्रश्नामध्ये किरण गोडकेला विचारात घेतलं जातं. त्याचं कारण आहे की तुम्ही किरण गोडके संपवायला जो निघाला तिथं तुम्ही किरण गोडके मान्य केलाय. आणि मी खंडणीखोर किरण गोडके म्हणून तुम्ही माझ्यावर कितीही टीका करा, पण माझ्या खंडणीच्या आरोपावरती तुम्ही दरोडेखोर अभिजित पाटील, लाचखोर अभिजित पाटील टाळू शकत नाही, झाकू शकत नाही. आणि किरण गोडके काय आहे आणि त्याचं काय फरक पडतो हे म्हणण्याची संधी तुम्ही गमावली. त्यांना फरक पडला म्हणून तुम्हाला एवढं मोठं धाडस करावं लागलं, इतकी मोठी अडचण आणावी लागली. आणि तरीही मी थांबलो नाही, थांबणार नाही. गणेश पाटील, प्रफुल्लता भाभी या सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वाधिक मतानं निवडून येणारा उमेदवार आहेत. अभिजित पाटलांनी खूप ताकद लावावी आणि किमान त्यांच्या उमेदवाराचं डिपॉझिट वाचवावं या सदिच्छा या निमित्तानं देतो. आणि याच ठिकाणी नाही तर पंढरपूर असेल, माडा असेल, दोन्ही ठिकाणी त्यांनी एकही उमेदवार निवडून आणून दाखवावा. मग बघूयात. आणि तुम्ही आहात, आम्ही आहे राजकारणामध्ये. तुम्ही आमच्यासारख्यांच्या जीवावर तिथं गेलाय, आम्ही आमच्या जीवावर इथंपर्यंत आहे. मी बचत गटाचा अध्यक्ष जरी झालो तरी तो माझ्या हिमतीवरती आहे. तुमच्यासारखं मला कार्यकर्ते पैसे देऊन गोळा करावे लागत नाहीत, कोणाचे पाय धरावे लागत नाहीत, कोणाच्या मुंड्या मुरगळाव्या लागत नाहीत. मी माझ्या सभासदांच्या, कामगारांच्या जीवावरती, माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोरांच्या जीवावरती लढतोय. आणि सामान्य किरण गोडके तुम्हाला आवरत नाही, ही तुमचं दुर्दैव आहे. आणि बाहेर एवढं सगळं प्रकरण करून ही किरण गप्प बसला नाही, हे तुमचं राजकीय अपयश आहे. ते तुम्हाला मान्य करावं लागेल. भेटूयात प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये, प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये. मी आपल्या समविचारी लोकांच्या प्रचारासाठी येतोय. निश्चित त्या गावामध्ये आपल्या असणाऱ्या सभासद, शेतकरी आणि सर्वसामान्य तरुण जे आहेत त्या तरुण सहकार्याच्या माध्यमातून हे परिवर्तन आपल्याला घडवायचं आहे. माड्यामध्ये जे काही चुकीचे निर्णय पाठीमागच्या काळामध्ये आपण घेतलेले आहेत ते निर्णय बदलण्याची ही आपल्याला संधी आहे. भोसे गटामध्ये म्हणाल किंवा इतर भागामध्ये म्हणाल तर त्या ठिकाणी आपल्याला फक्त गणेशदादाच नव्हे तर राजूबापूंनी केलेल्या त्यागाचा, राजूबापूंनी जगलेल्या लोकसंपर्काचा, राजूबापूंनी निर्माण केलेल्या आपल्या नात्याचा हा विजय करण्यासाठी आपल्याला तिथं लढायचं आहे. राजूबापू पाटील यांचा विजय, त्यांना दिलेली खरी आज आपल्याला जे काही गणेशदादांच्या पाठीमागे उभारायचं आहे. लक्षात घ्या, बापू आजपर्यंत आपल्या कुटुंबाच्या, आपल्या गावाच्या, आपल्या सगळ्या गटाच्या पाठीमागे उभारलेले आहेत. बापूंनी कायम विठ्ठल परिवाराला आपल्या पोरासारखं पोटाशी लावून धरलेलं आहे. आज आपली वेळ आहे गणेशदादाच्या सोबत ठामपणानं उभारण्याची. बापूंचा वारसा, बापूंची ताकद, बापूंचा संपर्क आणि बापूंचं प्रेम हे यशाच्या माध्यमातून लोकांच्या समोर मांडण्याची आणि आपल्याला विरोध करणाऱ्यांना त्यांची राजकीय अवकात आणि लायकी दाखवून देण्याची ही संधी आहे. या संधीचं आपण सगळे सोनं करणार आहोत. त्याचबरोबर रोपळे असेल, करकंब असेल, इकडं वाखरी असेल, गादेगाव या भागामध्ये सगळ्या गटामध्ये मी प्रचाराला येतोय. प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये सुद्धा प्रचाराला येतोय. त्या भागामधील असणाऱ्या लोकांनी निश्चित आपण सर्वजण भेटूयात आणि पुढच्या आगामी निवडणुकांच्या तयारीनं, ताकदीनं आपण राहूयात. या निवडणुकांमध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे आणि परिवर्तन हे चांगलं घडवायचं आहे. म्हणजे आपण दगडापेक्षा वीट मऊ म्हणून जे वीट उचलली ती वीट नेमकी भाजलेली निघाली आणि तीच आज आपलं डोकं फोडते अशी परिस्थिती झाली.
विठ्ठलच्या वेळी परिवर्तनाची आमची व्याख्या आणि स्वप्न वेगळी होती, परंतु सत्तेत बसल्यानंतर याच कामगारांच्या, सभासदांच्या आणि शेतकऱ्यांच्या मुंड्या मुरगळताना दिसले. म्हणूनच आज मी विरोध करतोय. गावोगावी आल्यानंतर कारखान्याची खरी परिस्थिती, अभिजित पाटलांची राजकीय ताकद काय आहे, अभिजित पाटील अजून बऱ्याच गोष्टी मी ज्या लोकांसमोर मांडलेल्या नाहीत आणि त्या या सभांच्या माध्यमातून, या गाठीभेटींच्या माध्यमातून मांडतोय. प्रत्येक गोष्टीवरती आपण प्रत्येक वेळी भेटेल त्यावेळी चर्चा करूयात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच आता बैठकांच्या माध्यमातून, सभांच्या माध्यमातून आपली समोरासमोर भेट होतच राहील. प्रत्येकाकडून अपेक्षा आहे की प्रत्येकानं ही निवडणूक ताकदीनं, विचारानं आणि विश्वासानं हातात घ्यायची आहे. मी आपल्यासोबत आहेच, पण आपल्या सर्वांची सुद्धा साथ या ठिकाणी अपेक्षा बाळगतो आणि